आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी देशाला महासत्ता बनवण्यासाठी व्यसनमुक्त, निरोगी आणि राष्ट्राभिमानी युवा पिढी घडवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले। मेरा युवा भारत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर मिलिंद आवारे, जिल्हा युवक अधिकारी अभिलाष म्हस्के तसेच अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन म्हणाले, भारतातील सुमारे 65% लोकसंख्या 35 वर्षांखाली असून हीच युवा शक्ती विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करणार आहे। युवकांनी अंमली पदार्थ, तंबाखू आणि इतर सर्व व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, योग आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा। तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे देशाला संबोधित करत नशामुक्त भारत अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे आवाहन केले। सामाजिक, आध्यात्मिक संस्था आणि युवकांनी समन्वयाने काम करून पुढील 100 दिवस देशभर व्यापक जनजागृती मोहीम राबवावी असे त्यांनी सांगितले।